दिशेला सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चांगली सुरुवात म्हणावी लागेल यावेळी जय वाघवा स्पोर्ट कुंभारपाडा संघाची. चैतापाकाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रेला, चैतापाकाचे महिन्यानी येईन मी तुझे जत्रेला. थँक्यू डीजे. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये सामना जय वाघवा स्पोर्ट कुंभारपाडा वर्सेस आई गावदेवी घोखिवरे यांच्यामध्ये हा सामना होते. दुसऱ्या दिवसामधला दुसरा सामना. योगेशाच्या बॅटमधून निघाला चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साहिल. या पुढचा चेंडू चांगला चेंडू म्हणावा लागेल. चांगला कमबॅक बघायला मिळतोय. साहिल याच्याकडून पहिल्या चेंडूवर चौकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं. त्याच्यानंतर बघतोय निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 4 धावा. साहिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला तिसरा चेंडू. बघा रनअप मध्ये थोडीशी चुकी झाली होती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघते. पॉवर प्लेचं षटक आहे मैदानामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये महेंद्र स्पोर्ट नागले संघाने 16 धावा बनवलेल्या होत्या. बेसिंग स्टार उंबरपाडा संघाचा जर विचार करायला गेला तर 17 धावा बनवलेल्या होत्या. यापुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात बॉल जातो मिड विकेटच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. तर या 6 धावा येतात. 6 धावेनी संघाची धावसंख्या 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय वाघवा स्पोर्ट कुंभारपाडा संघ. या पुढचा चेंडू एस्टॅनच्या मधोमध सापडला गेला. फलंदाज अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतंग होतंय जय वाघवा स्पोर्ट कुंभारपाडा संघाचा. कावण डीजे. थँक्यू डीजे. तर धावसंख्या 10 असताना पहिला गडी बाद होते. नो बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये येते. नवीन फलंदाज. या पुढचा चेंडू पुन्हा आपण बघतोय. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. सूरज हा फलंदाज येतोय नंबर 3 मध्ये खेळण्यासाठी. धावसंख्येचा विचार केला गेला तर धाव फलकावर धावा लागल्या गेल्या 11 धावा. साहिल चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय व्हॉल्यूमध्ये ढकलून दिलाय. चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेला. अशा प्रकारे सीमारेषेच्या पार जातोय चेंडू 4 धावांसाठी. पंधरा धावा झालेल्या आहेत. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बघायला विचार करायचा गेला तर ह्या षटकामध्ये सुद्धा चांगल्या धावा आलेल्या आहेत.
रोहन गोलंदाजी मार्कवर येते. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू. सामोरे फलंदाज सूरज. पॉवर प्लेचं बंधन होतं पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर आता मात्र ते पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे आणि आता क्षेत्ररक्षण थोडंसं डीप जवळ आलेलं आहे. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. तर मला वाटतं अशा प्रकारे निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला चेंडू म्हणावा लागेल रोहन यांचा. चांगली सुरुवात झालेली आहे दुसऱ्या षटकाची. पुन्हा एकदा रोहन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यापुढचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मिड विकेट आणि मिडॉनच्या मधून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. धावसंख्या 21 धावा. षटकार आल्याच्या नंतर धावसंख्या बघतो आपण धावफलकावर लागले गेले 21 धावा. अप्रतिम सुरुवात मानावी लागेल जय वाघोबा स्पोर्ट कुंभारपाडा संघाकडून. थँक्यू डीजे. आपण बघतोय वाघोबा स्पोर्ट टीव्ही आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025. यापुढचा चेंडू पडवला एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. आता मात्र बॉल मिस्टर स्ट्रोक आहे. मिड विकेटच्या दिशेला जातोय आणि या चेंडूवर 2 धावा या पूर्ण केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. या 2 धावेनी संघाची धावसंख्या 23 धावा. रोहन हा गोलंदाजी मार्कवर आहे. दुसरं षटक टाकते. दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू फुल टॉच चेंडू आणि फुल टॉच चेंडूला त्याची जागा दाखवून दिलेली आहे. स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. यस पंचांकडून इशारा केला जातोय. बघूया हा चेंडू नो आहे की काय. बघूया या षटकारांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती. बघूया पंचांच्या मनामध्ये थोडासा डाऊट होता आणि लगेच थर्ड अंपायरकडे निर्णय देण्यात आलेला आहे. हा नो चेंडू आहे की काय बघूया. आपण बघतोय आपल्या स्क्रीनवर. तर या 6 धावा आल्यात. 6 धावेने संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावर लागली गेली आहे. जर नो चेंडू असेल तर 1 धाव वाढेल. बघूया. मला ते नो चेंडू आहे.
महिन्याची तारकला बारा कुठं गयो परी तुला मिलाया पुढचे महिन्याची तारकला बारा कुठं गयो परी तुला मिलाया पालघरचे बाजारा ये मैत्रा पालघरचे बाजारा ये झुमका घेऊन मला दे मैत्रा झुमका घेऊन मला दे दिस जाई रात जाई झोप मला येत नाही रोग रोग प्रेमाचा लागलाय मला रोग प्रेमाचा लागलाय एक नाही दोन नाही फोन तुझा येत जाई दिल दिल तुझे पडलाय माग पोऱ्या दिल दिल तुझे पडलाय पुढचे महिन्याची तारकला तेरा कुठं गयो परी तुला मिलाया विक्रमगड हॅलो धन्यवाद. या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद होताना दिसतोय. बाद होतोय तो सूरज जय वाघोबा कुंभारपाडा या संघाच्या माध्यमातून. थोडासा सिमिलर ड्रेस आपल्याला बघायला मिळतोय गावदेव भेंडीपाडा आणि जय वाघोबा कुंभारपाडा या दोन संघांचा. पहिल्यांदा आलो तेव्हा असं वाटत होतं की कदाचित भेंडीपाडा खेळतोय की काय, मात्र लॉट मध्ये ते वेगळं आहे. दरम्यान खूप खूप स्वागत करतोय या डिबेन लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांच्या जोडीला. या ठिकाणी मी स्वतः सागर माळी आजच्या दिवसामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतोय. सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 हे आयोजन. धावसंख्या झालेली ती 38 आणि तिसऱ्या षटकाचे 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. पहिली इनिंग 4 षटकांची असेल, दुसरी इनिंग 4 षटकांमध्ये 4 षटकांच्या मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स टिव्हरी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. लेफ्ट आर्म द विकेट, हवेमध्ये चेंडू, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चेंडू झालाय फरार. या धावा मात्र वाढतात 6 धावेनं.
जबरदस्त अशी खेळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत म्हणजे राहुल आणि याने अकाउंट उघडलंय स्वतःच, ते म्हणजेच षटकार निशी विशाल बॉलिंग मार्क वरती. ऑलनेटच्या बाजूने आपण पाहू शकतो या ठिकाणी स्क्वेअर कट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्टान्स चांगला होता, कारण की आपण जर पाहिलं शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न जो केला होता आणि चेंडू सुद्धा तेवढाच लांब होता, त्यामुळे आपण पाहिले की एक धाव मिळते. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या आहे ती म्हणजे 45. 3 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजेच 15.00च्या सरासरीने या धावा बनवल्या जातात. आपण पाहू शकता प्रथम फलंदाजी करत असताना जो संघ मैदानामध्ये आपण पाहतोय जय वाघोबा कुंभारपाडा संघाची किती बाद, तर आय थिंक 2 बाद 45. ओर टू डीजे. चलू नको ना मिठीत माझ्या तू ये ना, तुला गजरा मी देईन, पैंजण देईन, देईन कंगन मी सोनेरी. तुला गजरा मी देईन, पंजन देईन, देईन कंगन मी सोनेरी. डीबीएन लाईव्ह यांच्या जोडीला आपण आजच्या दिवसामध्ये जोडले गेले. गुरुदादा सुद्धा होते सकाळच्या सत्रामध्ये. थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा ते उपस्थित होतील माईक वरती आणि मी सागर माळी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. टिवरी गावामध्ये बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी संधी मिळालेली आहे कॉमेंट्री करण्यासाठी. 2 पंच आमचे अधिकृत पंच आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रघुनाथजी जोगारी आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून चालवली जात असलेली एक जबरदस्त अशी संस्था. आणि हा चेंडू आपण पाहू शकता, मोठा फटका खेळायचा होता इथे. नजरहटी दुर्घटना घटी. काय घडले मात्र कीपरच्या नजरेतनं इथे मात्र चेंडू सटकला आणि त्यानंतरचा कुठलाच या ठिकाणी संधी किंवा मग मौका सोडलेला नाही फलंदाजांनी. हातात एका धावेनं धावफलक पुढे सरकवलं जातं. धाव फलक जाऊन पोहोचतो म्हणजे 46 या धावसंख्येवरती. सुंदर असं मैदान, मी म्हणेन पारंपरिक मैदान आहे, कारण की सध्या आपण जर पाहिलं टिवरी या गावच्या भरपूर स्पर्धा आपल्याला वाघोबा मैदानावरती बघायला मिळाल्या. त्यानंतर आपण जर पाहिलं इथे तर ही स्पर्धा तर ह्या जुन्या स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळायच्या. आता मात्र मालजी भोईर मैदान मराठी शाळेजवळ टिवरी हे लोकेशन आपल्याला नक्कीच बघायला मिळत आहे. मला वाटतं नाईटची स्पर्धा या ठिकाणी ही होत असते, आपण अनुभवलेली आहे. ऑन साइडला टायमिंगला जवाब झालाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय प्रेक्षणीय षटकार. समजू नको मला झिरो. मी देवदास आहे तुझा खरोखरीचा आणि तू माझे गपारो. हे शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकाच्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 7 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज राम भाऊ आणि राहुल लिंबाडा हे 2 खेळाडू. रामभाऊ भावर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगले फलंदाजी तो करत असताना गोखेवरी देवीपाडा या परिसरामधून आलेला हा संघ आहे. आणि आता आपण पाहतो 2 चेंडू टाकून झाले तर अजय धोडे या खेळाडूचे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. अजून एक चांगला फटका आहे. ओपीस डिलिव्हरी दिली जाते आणि त्याच्यावरती पुरेपूर आक्रमण केलं जात आहे. षटकार. तू माझी हरी माझं लगीन हो दिल हाय. काय जबरदस्त फटका होता. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 58 या धावसंख्येवरती. आपण पाहतात वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच 2025 आदरणीय सन्मान्य श्री रवींद्रजी ठक्कर सरपंच ग्रामपंचायत टिवरी आणि नक्कीच वन अँड ओनली आपण पाहतोय नेहमी त्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभतं. नूतन कुमार शेठ भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. दरम्यान हा चेंडू आपण पाहूया काय घडतंय. तर पुढे इथे मात्र संधी निर्माण झाली होती. पंच सांगतात की ही धाव पूर्ण झालेली आहे. या 2 धावेनं धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 60 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त
क्षेत्ररक्षण तरी सुद्धा तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यामुळे आपण पाहू शकता 60 पर्यंत ही धावसंख्या आतापर्यंत पोहोचलेली आपल्याला बघायला मिळते. अजूनपर्यंत 2 चेंडू शिल्लक या शेवटच्या षटकाचे. आपण आयोजकांच्या माध्यमातून आयोजकांच्या विषयी बोलत होतो. सरपंच सन्मान्य श्री रवींद्रजी ठक्कर आणि उपसरपंच सन्मान्य श्री नूतन कुमार शेठ भोईर यांच्या विषयी बोलू. धावसंख्या आहे ती 60 आणि श्री मोहनजी पाटील मला वाटतं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेचे आयोजक म्हणून ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. मला वाटते माजी उपसरपंच सुद्धा आहेत. मोहन शेठ यांचा जर विचार केला, मोहन पाटील यांना आपण पाहतायत आपल्या टॉस बॉक्स मध्ये. एक सुंदर असा टॉस बॉक्स बनवला गेलाय वाघोबा टिवरी यांच्या माध्यमातून. आणि टिवरी परिसरामध्ये क्रिकेटच्या ज्या स्पर्धा होतात त्या नक्कीच त्याच्याविषयी आज अख्खा दिवस आहे, नक्कीच आठवणी असं त्या ताज्या होतील. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आला. कार्पेट चेंडू झालाय फरार. धाव आहेत ते 4 चौकार. हरी माझा लगीन हो दिल हाय. थँक्यू डीजे. आपण पाहू शकतात जय वाघोबा स्पोर्ट्स कुंभारपाडा या संघाच्या माध्यमातून फलंदाजी अतिशय आक्रमक होत असताना ऑन साइडला फिनिशिंग टच षटकारणीशी धाव फलक मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 70 या धाव संख्येवरती. नक्की टाळ्या झाल्या पाहिजे या दोन्ही फलंदाजांसाठी. काय जबरदस्त शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी केली आहे. किती धावा आल्या शेवटच्या षटकामध्ये तर नक्कीच आपल्याला आम्ही कळवू. मात्र दरम्यान काय जबरदस्त या दोन्ही फलंदाजांनी केले राहुल आणि रामभाऊ यांनी. 25 धावा तब्बल या शेवटच्या षटकामध्ये आल्या. जाऊया आपण डिजाईनच्याकडे, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा नवीन इनिंगला घेऊन मैदानाच्या आतमध्ये येऊया. माडाची मरून दे खजरेचीच पेव. अरे ताडी रे ताडी रे ताडी 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 माझी आई भारी रे. अरे ताडी रे ताडी रे ताडी 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 माझी आई भारी रे. जुनी जोडवाली आतात फरई गोरी झाली. ताडीवाली जुनी जोडवाली आतात फरई गोरी झाली. तू पिशी जाऊ ताई लाईन मार अजून तरी यो फोन कर नागून नागून यो साईन मार. ताडी रे ताडी 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 रे ताडीवाली आहे भारी रे. हे ताडीवाली आहे भारी रे. ताडी रे ताडी रे ताडी 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 ताडीवाली आहे भारी रे. हे ताडीवाली आहे भारी रे. आपण पाहू शकतात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून यांच्या संघांमध्ये खेळवली जात असलेली स्पर्धा आणि आयोजक आहेत मुख्य आयोजक या स्पर्धेचं वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 हे सत्र या ठिकाणी. आणि ही स्पर्धा आपण अनुभवतात या नवीन वर्षाच्या सुरुवातीला. अर्थातच सर्व खेळाडूंना आणि सर्व आमच्या प्रेक्षकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू आणि 71 धावांचं लक्ष घेऊन जो संघ मैदानामध्ये आलाय आई गावदेवी गोखेवरे देवीपाडा संघ. शैलेश धोडे आणि मंगेश तुंबडे हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले. तर रामभाऊ भावर हा खेळाडू मात्र या ठिकाणी आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. 2 पंच जयेंद्र वाघे आणि सुरेंद्र घाटाळ वेलकम आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा या नवीन वर्षाच्या. 4व्या मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं षटक पहिलं पॉवर प्ले असेल.
स्ट्राईक वरती असेल तो शैलेश आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो मंगेश. आपण पाहणार आहोत आज भरपूर संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतील. त्यामध्ये वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघाचा सुद्धा सामना दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास आपल्याला बघायला मिळेल. साई कृपा स्पोर्ट्स राजावली आणि जय हनुमान भिड्याचा पाडा यानंतरचा मॅचेस मला वाटते यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होईल आणि त्यानंतरचा मॅच होणार आहे. दरम्यान हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक आणि फलंदाज बाद. शैलेश बाद झाला पहिल्या चेंडूवरती. अगोदरचा सामना झालेला आहे. महेंद्र स्पोर्ट्स नागले या संघाने मात्र इथे प्रथम पहिल्या सामन्यामध्ये मला वाटते ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला पराभूत केलेला आहे आणि तो नागले संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. तर या सामन्यामधनं एक संघ आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामध्ये पुढील फेरीचा पहिला सामना होईल. हवेमध्ये चेंडू शतरक्षक नाहीये तिकडे. असे फटके मारून मात्र मी म्हणेन इथे काही साध्य होताना जास्त बघायला मिळणार नाहीयेत. मी तर म्हणेन जो खेळाडू जे संघ मैदानामध्ये आहे आई गावदेवी गोखिवरे संघ त्या संघाला कमीत कमी 2 मोठे फटके एका षटकामध्ये हे मारावेच लागतील आणि त्यानंतर येणाऱ्या सिंगल डबल वरती सुद्धा विश्वास ठेवावा लागेल. त्या दुःख्या मोठ्या फटक्याने सुद्धा काही होणार नाही आहे आणि हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. मात्र तुमच्याकडे सुद्धा चांगली फलंदाज असेल, बिनधास्त खेळावा लागेल आणि जेव्हा तुमच्याकडे गमावण्यासाठी काही नसतं तेव्हा तुमचा खेळ हा बहरदार होत असतो. ऑन साइडला मोठा फटका, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय मात्र शतरक्षकाच्या डोक्याला इथे मात्र शॉट दिला या षटकाराने. काय जबरदस्त स्पर्धेचं आयोजन काल पाहत होतं. काही सामने नक्कीच बघायला मिळाले होते आणि सुंदर असं लाईव्ह टेलिकास्ट डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा बघायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप इथे मात्र चेंडू हवेमध्ये शतरक्षक हातानं चेंडूला या ठिकाणी मात्र फलंदाज बाद. खराब अंडरस्टँडिंग 2 फलंदाजांमध्ये. दरम्यान आपण पाहू शकता या सरपंच उपसरपंच चषकामध्ये आजचा हा दुसरा सामना आहे आणि या दुसऱ्या सामन्यामध्ये एक रंगतदार स्थिती निर्माण झाली. बघा 2 गडी बाद झालेत आणि एकाच षटकामध्ये दोन्ही फलंदाज बाद झाले. शैलेश बाद झाला, त्यानंतर मंगेश बाद झाला मला वाटते आणि आता साहिल आहे मैदानामध्ये आणि जगदीश तुंबडे मैदानामध्ये. साहिल आहे याचा अर्थ आपण जर पाहिला साहिल एक चांगला क्रिकेटर आहे, आपण पाहिलेला आहे त्याला. मात्र काळ बदललाय, वेळ बदललाय आणि संघ सुद्धा भरपूर फॉरवर्ड झालेला आजच्या दिवसामध्ये. आजच्या या कालामध्ये आपण जर पाहिलं तर मात्र साहिल याला चांगली कामगिरी करावी लागेल. साहिल याला आपण अनुभवतोय भरपूर कधीपासून तो राकेश वनगा आणि मला वाटतंय भरपूर खेळाडूंच्या माध्यमातून तो शिकला असेल आणि साहिल राऊत याला मात्र एक चांगली क्रिकेट आजच्या दिवसामध्ये खेळावं लागेल. दरम्यान फील झाली होती. पंचांवरती कुठलाही प्रेशर या ठिकाणी बघायला मिळत नाहीये. धावफलक आपण पाहू शकतो. धावफलकावरती धावा लागलेल्या ते 8. या 8 धावेनं आपण पाहू शकता की 5 चेंडू आतापर्यंत खर्च केलेत. महत्वाची गोष्ट म्हणजेच आपण जर पाहिले एकही एक्स्ट्रा नाहीये अजूनपर्यंत आणि या 5 चेंडूमध्ये 8 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. एका मोठ्या फटक्याची दरकार आहे, मोठ्या फटक्याची गरज आहे. ऑन साइडच्या दिशेनं आलावंदा कार्पेट खेळला जातो. चेंडूला शतरक्षक आहे, चेंडूला उचलेल, फेकेल. चांगलं शतरक्षण, सुरेख शतरक्षण. एक जर झेल वगळला त्या झेलवरती सुद्धा जो सुटलेला झेल होता त्याच्यावरती सुद्धा एक धावची चेरूपण फलंदाज बाद केला होता. षटकाची झाली समाप्ती आणि
आई गावदेवी गोखिवरे देवीपाडा संघाची धावसंख्या आहे ती 2-9. पुरी गावातला जुना माझा माल मी प्यार कर पुरी तुले झालं परसाल पुरी गावातला जुना माझा माल मी प्यार कर पुरी तुले झालं परसाल आज मनातली सांग तुला बात ग. हॅलो नवीन गोलंदाज आलाय दीपक गिरडोले जय वाघोबा स्पोर्ट्स कुंभारपाडा या संघाच्या माध्यमातून. कुंभारपाडा संघ चांगल्या स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे अजून सुद्धा. आपण जर पाहिलं 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडू मध्ये 62 धावांची गरज आहे. 62 धावांची गरज धावफलकावरती आपण पाहू शकतात. भरपूर अडचणीमध्ये सापडला असं सांगावं लागेल दीपक गिरडोले बॉलिंग मार्क वरती. आता मात्र या षटकामध्ये काय होईल हे पाहणं गरजेचं. साहिल याच्या बॅटमधनं मात्र चांगले फटके येताना आपण पाहिलेले नाही. जगदीश तुंबडे हा सुद्धा आहे मात्र ऑस्ट्रेलियावरती उभा आहे. जगदीश याच्याकडे सुद्धा चांगली फलंदाजी असेल कारण की त्याला प्रमोट जे केलं गेलंय पुढे. ऑन साइडला चांगला फटका आहे चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. टिवरी परिसर जर पाहिला तर नक्कीच क्रिकेट ची पंढरी मधला हा एक भाग आहे. जुचंद्र म्हटलं तर नक्कीच या वसई तालुक्यामध्ये सर्वात जास्त क्रिकेट जर कुठे खेळलं जात असेल तर या परिसरामध्ये खेळलं जातं. आणि मी म्हणेन या मैदानावरती 70 धावसंख्या सेफ नाहीये. या धावा इथे चेस होऊ शकतात मात्र तुम्हाला बॅटिंग मध्ये प्रत्येक चेंडूला चांगल्या पद्धतीने फक्त कनेक्ट करावा लागेल. टायमिंग क्रिकेटमध्ये फार महत्वाचे आहे आणि साहिल आणि त्याच्या संघाला तेच करावं लागणार आहे. धावसंख्या 15 आहे आपण पाहू शकतो. आता मात्र अजून सुद्धा या ठिकाणी भरपूर मोठा गड जिंकायचा आहे. ऑन साइडला पॅरलल शॉट आणि इट इज अ 6 षटकार. मी म्हटलं होतं की या मैदानावरती कुठली धावसंख्या सेफ नाहीये आणि तेच या ठिकाणी बघायला मिळू शकेल की काय अशी शंका निर्माण होऊ लागलेली आहे. कारण की मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं 20-21 धावांपर्यंत जाऊन पोहोचल्या सध्या तरी जो संघ मैदानामध्ये आहे तो म्हणजेच आई गावदेवी गोखवरे हा संघ. मला वाटतं अजून सुद्धा आय थिंक 50 धावांची गरज आहे आणि 16 चेंडू आणि 50 धावा. बघा 18 चेंडू आणि 62 धावा हव्या होत्या. 2 षटकार बॅक टू बॅक आलेत आणि चित्र पाळटलंय आणि मोमेंटम सध्या तरी बनताना दिसतंय ते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी साहिल राऊत याच्या संघासाठी. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. क्या बात आहे चांगला खेळून काढलाय चेंडूला. बघा जसं म्हटलं होतं क्रिकेटमध्ये की अच्छी गेंदों का सम्मान करो बुरे गेंदों का अपमान, तर हेच या ठिकाणी नक्कीच केलं जाते. साहिलच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा त्यांनी घेतल्यात. आता 3 चेंडू दिलेत ते जगदीश तुंबडे यांच्यासाठी. पाहूया जगदीश याला मैदानामध्ये पाठवलाय. मी तर म्हणेन बेखौफ होऊन खेळावं लागेल कारण की डो ऑर डायची कंडिशन करिओ मरोची परिस्थिती आहे आणि या नॉकआउट गेम मध्ये असंच क्रिकेट खेळावं लागतं. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून लांब चेंडूला या ठिकाणी आपण पाहू शकता. वाईट चेंडू या ठिकाणी बघायला मिळतो. धाव फलक मात्र पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 23 या धाव संख्येवरती. अजून सुद्धा या षटकाचे 3 चेंडू शिल्लक आहेत. काय जबरदस्त क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दीपक गिरदोले. या स्टँड मध्ये चेंडू टाकायचा होता मात्र जर पडला चेंडू टप्पा पडल्याच्यानंतर थोडासा आतमध्ये आवरला होता अजून आणि तो लेग स्टिक सोडून जात होता. या ठिकाणी नक्कीच एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी चांगलं पुनरागमन केलंय. 4 चेंडूंचा खेळ झालाय या दुसऱ्या षटकाचा. आतापर्यंत 23 धावा धावफलकावरती आहेत. किती चेंडू किती धावांची गरज असेल
14 चेंडू 48 धावांची गरज. डोआर डायकटची कंडिशन पुन्हा एकदा म्हणेन की करो या मरोची परिस्थिती आहे. इथून तर तुम्ही जिंकला तर पुढच्या फेरीमध्ये जाता आणि जर पराभूत झाला तर मात्र तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागतो. चांगला चेंडू होता, खेळण्यालायक चेंडू होता, मात्र फलंदाजाने या ठिकाणी हा चेंडू गमावला असं म्हणावं लागतंय. धाव फलक मात्र कायम आहे, ते म्हणजे 23 या धाव संख्येवरती. साहिल नॉन स्ट्रायकवरती उभा आहे. त्याने 3 चेंडूमध्ये 13 धावा या षटकामध्ये घेतल्या होत्या, मात्र जो जगदीश तुंबडे आहे त्याच्या बॅट मध्ये चेंडू येताना दिसत नाहीये. खारीचा वाटा त्याला सुद्धा उचलावा लागेल, कारण की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. ऑन साइडला चेंडू खाली शतरक्षक आणि शतरक्षक बनतोय प्रेक्षक, प्रेक्षक बनतोय शतरक्षक. हा आलाय षटकार. दर्शन घेता तुझे सुख वाटे मनाला, दर्शन घेता तुझे सुख वाटे मनाला. देवा माझे मसोबा तुझं ठिकाण माने रे गावाला, देवा माझे मसोबा तुझं ठिकाण माने रे गावाला. तर लक्षात घ्यायचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 42 धावांची गरज आहे. म्हणजे 21च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे धावा बनवायच्यात. ह्या जेवढ्या सोप्या वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत, मात्र लक्षात घ्या या मैदानावरती ह्या सोप्या आहेत असं म्हणावं लागेल. कारण की हवेचा झोत बघा, पूर्वेकडनं पश्चिमेकडनं वाहत असताना, त्यामुळे आपण पाहिलं तर ह्या 42 धावा 12 चेंडू मध्ये तेवढ्या सेफ वाटत नाहीयेत. मात्र गोलंदाजाची करामत ही नक्कीच एक चांगलं शस्त्र असतं. क्या बात आहे, क्या बात. या चेंडू या पद्धतीने जर चेंडू टाकले तर मात्र चेंडू आपण पाहू शकाल की चांगल्या पद्धतीनं धावा देता येणार नाहीत, घेता येणार नाहीत. धावसंख्या आहे ती 30. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज दीपेश भादाले. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर शतरक्षक आहे तिकडे, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. धाव फलक पुढे सरकलाय, 36 धावांवरती जाऊन पोहोचलाय. आता एक ताजा तमाना षटकार आलाय आणि अजून एक चांगला चेंडू होता, मात्र चेंडू बॅट मध्ये आलेला नाहीये. एक चेंडू नक्कीच धाव देऊन जाईल, एक सिंगल. धावसंख्या होती ती 37. किती चेंडू आणि किती धावांची गरज असेल? 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. बघा एका मोठ्या फटक्यानं सामना हा बदललाय, सामन्याचा मोमेंटम चेंज झाला, सामन्याने मूड बदललाय आणि इथे मात्र आता मात्र सामना खुललेला आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. लोअर फुल टॉस या ठिकाणी यॉर्कलँड पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहे तिकडे, चेंडूला उचलतोय आणि स्वतः घेऊन जातो. तोपर्यंत धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते, ते म्हणजे 38. मला वाटतं अजून सुद्धा 33 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक असेल 8 चेंडू आणि 33 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. एक मोठा फटका सामन्यामध्ये, एक मोठा फटका सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणू शकतो, तो म्हणजेच गोखिवरे संघाला. बघा काय सुंदर गोलंदाजी आहे, सुंदर गोलंदाजी आहे. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, आणि त्याचाच फायदा या ठिकाणी गोलंदाजाला झालाय. गोलंदाज गोलंदाजी करतोय राईट आर्म राऊंड द विकेट. या कोण्यावरनं त्या कोण्यापर्यंत चेंडू थोडासा शरीरापासून लांब निघताना दिसतोय, तेच आपण पाहतोय त्या फलंदाजाच्या. 7 चेंडू 33 धावांची गरज. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी चेंडू मात्र हवेच्या झोताने गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलाय माराया शॉट. कतार दुबई मुंबई पुणा गोवा इथ्यानं गाजविला, रायगड ठाणा गाजविला. या बॉलरची लावतो वाट भावेश पवार गोरसईवाला, कसा मारतोय स्वीप शॉट भावेश पवार गोरसईवाला.
सहा चेंडू मध्ये धावांची गरज असेल ती 27. दोन फलंदाज आहेत. कोण कोण किती किती धावांवरती खेळतोय तर आपण पाहू शकता. साहिल खेळतोय 8 चेंडू मध्ये 17 धावा करून आणि जगदीश खेळतोय 7 चेंडू मध्ये 19 धावा करून. काय जबरदस्त फलंदाजी. मी म्हणेन शेवटपर्यंत हे दोन फलंदाज खेळले तर एक चांगला टफ मॅच, एक टफ फाईट या ठिकाणी बघायला मिळणार आहे. बघा सुंदर नजारा आहे. एका बाजूने आपण जर पाहिलं नवीन डेव्हलपिंगचं एक जे कॉरिडॉरचं जे अंडर प्रोसेस असलेलं वर्क बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूनं आपण जर पाहिलं वसई दिवा लोकल ही ट्रॅव्हल करताना 6 चेंडू आणि इथे मात्र आपण पाहू शकता काय घडतंय. 27 धावांची गरज असताना फलंदाज बाद. पंकज जाधव अलिबागचा सुमी ढोंगरे फेमस झाला. तळोजाचा तो उस्मान पटेल रायगडचा टायगर आला. विवेक शेलार उडवी दांडा बॉलर हाय तो खाली मवाला. बघा मारतोय टायमिंग शॉट बारक्या बॅटमन का मोठे वाला. नमस्कार पुन्हा एकदा आपण या वाघोबा चषकामध्ये जोडले जातोय. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज अजून सुद्धा आहे आणि साहिल बाद झाला. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रोशन घोरकणे. रोशन याच्याकडनं 5 चेंडू मध्ये 27 धावांची अपेक्षा आहे. असं जर पाहिलं तर नक्कीच येथे षटकार आणि चौकारांचीच फक्त भाषा बोलावी लागेल. एका धोक्यानं जास्त काही फरक पडणार नाहीये. मी म्हणेन सध्या तरी कुंभारपाडा संघाचा या ठिकाणी पकड चांगली आहे या मॅच वरती. पंकज कांदल पहिल्या चेंडूवरती गडी मिळवला होता. इनसाइड आउट हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी झेल सुटलाय. 2 धावा मात्र मिळतील. या 2 धाब्याने धाव फलक आपण पाहू शकता पुढे सरकतो जाऊन पोहोचत 46 या धावसंख्येवरती. आता मात्र 25 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते 4 सकट 24 म्हणजे आपल्याला बघायला मिळत आहे तर षटकारांशिवाय पर्याय नाही आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता व्हाईट बॉल. आता मात्र कंपल्सरी 4 षटकारांची आवश्यकता. धावसंख्या आहे ती 47 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. रोशन गोरकणे याच्या बॅट मधनं धावा येणं गरजेचं जर जिंकायचं असेल तर गोखिवरे संघाला. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न थोडासा पुढे निघतोय नंतर पुन्हा एकदा मागे जातोय त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये. आता 3 चेंडू शिल्लक असतील. 3 बॉल 24. एज आणि फलंदाज बाद. यष्टीरक्षकाने चांगलं काम केलंय. इथे बाद झालाय तो म्हणजे रोशन. भावेश मारतो या 50. नक्कीच सुंदर गाणे वाजवले जातात. या ठिकाणी आपण जर पाहिलं आपल्या महाराष्ट्राची शान म्हणून भावेश पवार याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यावरती भरपूर गाणी चित्रित झालेली आहेत बनले गेले. दरम्यान फलंदाजी साठी आलाय तो म्हणजे अजय धोडे. या ठिकाणी चेंडूला खेळलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू झालाय थोडासा फाईन. चेंडू गेलाय 4 धावांसाठी चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. फक्त औपचारिकता शिल्लक कारण की या ठिकाणी एक चांगलं काम कुंभारपाडा संघाने केलेलं आहे. हा चेंडू मात्र ऑन साइडला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामधनं. मात्र पुन्हा एकदा अडवला गेला चेंडूला. धावफलक वाढलेला नाहीये. धावसंख्या थांबली गेली. ते 51 या धावसंख्येवरती संघ पराभूत झालाय मला वाटतं 20 धावेनं आणि तो सामना नक्कीच जिंकलेला आहे कुंभारपाडा संघाने. खूप खूप अभिनंदन. पुढच्या मिनिटमध्ये प्रवेश त्यांनी मिळवला आहे. महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाचा संघनायक आणि
जय वाघोबा कुंभारपाडा संघाचा संघनायक. तर मॅन ऑफ द मॅच रामभाऊ यांनी यायचं आहे. 6 चेंडू 28 धावा आणि 1 षटक हाताळलं, 9 धावा दिल्या आणि 2 विकेट त्यांनी मिळवलेल्या आहेत. तर ओ टू डीजे